मराठी, ते धडक ते धडक। हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला। रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची। तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची मन शुद्ध तुझं। राजकारणातील बाप माणूस, गोरगरिबांचा आधारस्तंभ, प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारणी, आमचे दैवत माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक श्री सिद्धराज एंटरप्राइजेस अँड कन्स्ट्रक्शन, प्रोप्रायटर ॲडव्होकेट माननीय विशाल धनाजी पाटील आणि माननीय पांडुरंग देवर उर्फ मद्रासी। ही वाट जरी वळणाची, बळ येऊ दे हिमतीला। झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी। खानापूर मतदारसंघाचे धडाकेबाज नेते आणि माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय संजय शेठ गुरव चेन्नई, एसजे ग्रुप, बाळ मारुती ऑटोकार विटा आणि आरडी मेन्सवेअर विटा। एक सलाह देता हूँ, आप उसके खिलाफ जाने की जरूरत मत करना साहब। राजकारणातील बाप माणूस माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय विनोद भैया लक्ष्मण पाटील, युवा नेते आणि समस्त नागरिक बंधू भगिनी, प्रभाग क्रमांक 1। बार बार हाँ बोलो यार, हाँ अपनी जीत हो उनकी हार, हाँ कोई हमसे जीत न पावे। चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे। चले चलो भले घोर अंधेरा छावे। चले चलो कोई राह में ना थम जावे। चले चलो। रणझुंजार आणि दमदार व्यक्तिमत्व, खानापूर मतदारसंघाचा बुलंद आवाज, तसेच स्वच्छ आणि निर्मळ व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय पूनम दयानंद महापुरे, संस्थापक सरस्वती बहुउद्देशीय संस्था विटा आणि सर्व सदस्य, तसेच राष्ट्रवादी युवती खानापूर मतदारसंघ आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विटा शहर। विटा शहराचे शिल्पकार, खानापूर आटपाडी मतदारसंघाचे धडाकेबाज नेतृत्व आणि युवकांचे आधारस्तंभ माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय नजीर बादशाह शिकलगार, माननीय मोहसिन नजीर शिकलगार आणि सानिया सुहाना फॅब्रिकेशन, खानापूर रोड विटा। आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी। लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी। या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी।
खानापूर आटपाडी मतदारसंघ प्रगतशील आणि उज्ज्वल करणारे, तालुक्याला सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देणारे एक दमदार आणि अभ्यासू नेतृत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय जमीर भैया मुजावर, समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुका विटा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सोशल वेलफेअर विटा आणि मुजावर कॉलनी मित्र परिवार प्रभाग क्रमांक 1 विटा. जिनका न था कोई साथी सहारा, तू उनका मसीहा बना. साहेब तू सरकार तू, तू लोक महान स्वीकार तू. जय जय भवानी जय जय शिवाजी, जय जय भवानी जय जय शिवाजी. खानापूर मतदारसंघाचे लढवय्या नेतृत्व आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक SS कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स प्रोप्रायटर माननीय शुभम सुर्वे. मुबारक बहार में फूले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. शमशीर की धार पे चल के शेर आ गया है, शमशीर की धार पे चल के शेर आ गया है. बड़े इंतजार में भरे दरबार में अचानक. खानापूर मतदारसंघातील चारित्र्य संपन्न आणि आदर्शवत व्यक्तिमत्व तसेच धडाकेबाज नेते माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक उत्तमराव दादा सपकाळ फाउंडेशन मायनी, अध्यक्ष माननीय रमेश उत्तमराव सपकाळ तसेच संचालक नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का. बहता चला तू उड़ता चला तू जैसे. खानापूर आटपाडी मतदारसंघाचा बुलंद आवाज, युवकांचे श्रद्धास्थान आणि आमचे आधारस्तंभ माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय अजिंक्य तुषार मोरे. अर्जुन है तू, ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा कर्म ही शस्त्र है, रुकना नहीं, बढ़ता चल. विटानगरीचे शिल्पकार आणि खानापूर आटपाडी मतदारसंघातील रणझुंजार व्यक्तिमत्व माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेस. बॉडी पिळदार बनवण्यासाठी अपायकारक इंजेक्शन देणारी टोळी विटा पोलिसांनी जेरबंद केली आहे. सदर इंजेक्शनचा वापर करून नशा करीत असल्याच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी विट्यातील एकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उत्तम माळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत शरीर पिळदार बनवण्यासाठी शरीराला अपायकारक असणारे इंजेक्शन दिले जात असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी या प्रकरणी मोठी ॲक्शन घेतली आहे. विटा शहरातील युवक आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे सदर इंजेक्शनचा वापर करून नशा करीत असल्याची तक्रारीवरून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी विट्यातील दिलीप बाबूराव ठोंबरे, तासगाव येथील सुशांत हिंदूराव जाधव आणि कारवे येथील अमरदीप रामचंद्र भंडारे यांच्यावर विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बघूया या प्रकरणी पोलीस निरीक्षक शरद मेमाने नेमके काय म्हणतात. काल दिनांक 13/7/24 रोजी आजच्या बातमीप्रमाणे आम्हाला गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे
आम्ही गेलो असता दिलीप बाबूराव ठोंबरे हा आरोपी याने आपल्याकडे मेफेनटरमाइन हे शरीरास अपायकारक असणारं जे औषध आहे ते बाळगल्याची बातमी आल्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे कारवाई केली। त्यानंतर आम्हाला समजले की याच्याबरोबर आणखी आरोपी क्रमांक 2 सुशांत हिंदूराव जाधव व आरोपी 3 अमरदीप रामचंद्र भंडारे यांनीसुद्धा संगनमताने ही जे औषधद्रव्य आहे ते बाळगून विक्री करण्यासाठी मिळून आलेले आहे। त्यामुळे या तिन्हींच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। हे मेफेनटरमाइन हे जे औषध आहे ते जीवितास हानिकारक असल्यामुळे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास पुढे PSI येळेकर साहेब करत आहेत। त्याचबरोबर मी सर्व लोकांना आवाहन करतो अशा पद्धतीचं मेफेनटरमाइनसारखे जे औषधं आहेत मार्केटमध्ये विनापरवाना कुठलेही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना ह्या पद्धतीने विक्री किंवा बाळगून आल्यास आम्हाला पोलीस स्टेशनला खबर द्यावी आणि अशा पद्धतीचे जे काही विटा शहरामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये अशा पद्धतीची लोक मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला सोपं जाईल। धन्यवाद। जिओ मराठी, ते धडक ते धडक।